MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। माझी वरवंड येथे शेती असून मी मूळचा हडपसरचा शेतकरी आहे। वडिलोपार्जित शेतीच हा आमचा धंदा आहे। वरवंडमध्ये आम्ही शेती करीत असताना या परिसरात विविध प्रकारची आंब्याची झाडांची लागवड केलेली आहे। त्यापैकी 120 नवीन व्हरायटी आहे। त्यापैकी 30 व्हरायटी ही भारतातली असून 90 व्हरायटी परदेशातील आहे। तुम्ही पाहिलं असन की आपल्या देशात फळांचा राजा आंबा आहे। या आंब्याचं पीक घेताना आम्ही परदेशातील 90 विविध जाती आणलेले आहेत आणि या हवामानात ते सक्सेस झालेले आहेत। आपण पाहिले असतील आता की जवळपास सर्व झाडांना फळं आलेली आहेत आणि ही फळं मियाझाकी असेल, रेड तैवान असेल, अरुणिका असेल, त्याचबरोबर बनाना मँगो असेल, चांगमाय असेल, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची A2R2 व्हरायटी आहे, बनाना मँगो आहे, त्याचबरोबर बांगलादेशची एक व्हरायटी आहे कॉटेमोनी। अशा पद्धतीने विविध प्रकारची झाडं लावलेले रेड आफ्रिकन आहे आणि ही झाडं आपल्या हवामानाला सेट झाली आणि फळंही आलेली आहेत। हे पहा, फळांच्या चवीत आणि टेस्टमध्ये फरक येत नाही। जी जात असते त्याची मूळता तीच टेस्ट असते। ह्या जाती वेगवेगळ्या, ब्राझील असेल, अमेरिका, कॅनडा, तैवान, फिलिपाईन, चायना, ह्या जागे गोडे, कमी गोडे, मध्यम गोडे असं खाणे तुम्हाला जाणवलं का? विविध चवी आहेत। आपल्या देशातल्या जशा आंब्यांच्या विविध चवी आहेत तशा याच्या प्रत्येकाची चव वेगळी आहे। काही गोड आहे, काही जास्त गोड आहे, काही ना गर आहे, काही ना केशर गोड आहे। परंतु हे सर्व आंब्याची व्हरायटी जी आहे चांगली व्हरायटी आहे। तुम्ही यूट्यूबवर पाहत असताल विविध प्रकारच्या व्हरायटी, या जवळपास सगळ्या या आमच्या बागेत व्हरायटी आहेत। काय तुम्हाला जाणवलं कुठल्या परदेशात गेल्यावर? परदेशात मी हज यात्रेला गेलो होतो, त्यावेळेस तिथं अख्ख्या जगातली फळं आलेली होती। ती पाहून नावं लिहून आणली होती आणि त्या पद्धतीने झाडं आणली आणि त्याची लागवड केली आणि ते सक्सेस झाली आहेत। याच्यामध्ये जे TSS असतं, जे इम्पोर्टेड जे आंबे आहेत याच्यामध्ये TSS जे आहे बाहेरच्या देशात कमी असतं। आपल्या देशात इथं लावल्यानंतर TSS त्याचा जास्त येतोय। हा जो आहे आफ्रिकन रेड मँगो, हा या मँगोची TSS बाहेर 14 किंवा 15 आहे। आपल्या इथं याचा TSS 20 पर्यंत येतोय। TSS म्हणजे काय? TSS म्हणजे गोडी, आंब्याची गोडी जी असते ना, साखरेचं प्रमाण वगैरे, ते TSS 21-22 पर्यंत याचं जाते। आपल्या मातीत TSS जास्त येतो। सरांनी जसं असं आहे की आपल्या इथं आपण केशर आपले या भागात केशर आंबा जास्त येतो आणि केशर आंब्याचा रेट इथं 40 रुपयापासून 100 रुपयापर्यंतच भेटतो। तर शेतकऱ्यांना याच्यामुळं जास्त याची पैसे भेटत नाही किंवा जी लागवड केल्यानंतर आहे त्याची हे भेटत नाही, त्याचं उत्पन्न भेटत नाही। पण त्याच्यानंतर हे आम्ही एकदा आफ्रिकन रेड मँगो आम्ही 2007ला लागवड केली होती याची। तर दरवर्षी याचा 300 पासून 500 रुपयापर्यंत आम्ही हा आंबा सेल केला आहे। 300 ते 500 रुपये किलो, कधी रिलायन्स मॉलला सेल केला, कधी मार्केट यार्डला पण सेल केला। तर याची किंमत आम्ही ह्याचा आकार पण चांगला मोठा आहे आणि गोडी पण चांगली आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे। तर याच्यामुळे याची रेट जास्त येतो। त्याच्यामुळं मग आम्ही वेगवेगळे आंबे प्रायोगिक तत्वावर लावले तिथं। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH।